इथे 1 वाटी आपण गूळ घेतलेला आहे। तो कढईमध्ये आपण थोडंसं पाणी घालून त्याला विरघळवून घेणार आहोत। तर अगदी थोडंसं पाणी घालायचं आणि गॅसवर गरम करत ठेवायचं। अगदी त्याला उकळून द्यायचं नाही आपल्याला, फक्त असं पातळ करून घ्यायचं। इथे 1 वाटी मी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे आणि 1 वाटी आपण यामध्ये बेसन पीठ घेणार आहोत। ज्या वाटीने आपण गव्हाचं पीठ घेतलेलं त्याच वाटीने आपण 1 वाटी बेसन पीठ घेतलेलं आहे आणि इथे अर्धी वाटी आपण बारीक रवा घेतलेला आहे। हे सर्व आपल्याला एकसारखं चाळून घेऊन त्यामध्ये थोडंसं मीठ घालून आणि वरून थोडंसं 2 चमचे तेलाचं मोहन घालून घ्यायचं आणि जे आपण गुळाचं पाणी केलेलं होतं ते गार करून झाल्यानंतर थोडं थोडं करून या पिठामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे आणि मस्त एकसारखं असं मळून घ्यायचं आहे। या पद्धतीने आपण थोडं थोडं करून मळून घेऊया। तर नमस्कार, मी आशा जाधव तुमच्या सर्वांचं स्वागत करते आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे गावची चव लय भारी। तर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल, अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करायला विसरू नका। तर तुम्ही ते बघू शकता, आपण या पद्धतीने कणिक मळून घेतलेली आहे। जास्त घट्ट आणि जास्त मऊ ही अशी बनवायची नाही आपल्याला। तर याला आपण 10 मिनिटं असेच ठेवलेली। नंतर याचे छोटे छोटे असे लहान गोळे करून घ्यायचे आणि पोळपाटावर आपल्याला मस्त अशी लाटी लाटून घ्यायची आहे। या पद्धतीने आपण सर्व लाट्या लाटून तळून घेणार आहोत। इथे कढईमध्ये गरम करत ठेवलेलं आहे तेल गरम झालं की आपण त्यामध्ये एक एक करून अशा कडाकण्या बनवून घेणार आहोत। तर या पद्धतीने तुम्ही बघू शकता, अशी पातळ, जास्त पातळ आणि जास्त जाड ही लाटलेली नाही। या पद्धतीने आपण सर्व लाट्या लाटून घेणार आहोत आणि तेल गरम झालेलं आहे त्यामध्ये आपण एक एक करून असे भाजून घेणार आहोत। ह्या कडाकण्या खायला खूप छान लागतात आणि चवही खूप छान असते। तर या पद्धतीने आपण बनवल्या तर खूपच छान होतात, जास्त मऊ होत नाहीत आणि खूप छान अशा कडक होतात। तर या पद्धतीने नक्कीच तुम्ही बनवून बघा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करायला विसरू नका। धन्यवाद।